हाय सगळ्यांना. तर हो का सरपणाला गेलती कामावून. आज लवकर सुट्टी झाली. सरपणच नाही हो का, दिसतंय का तुम्हाला? मोठी लाकडं असतील बघा त्या गावतात. अयो मानलं व ना बघा. हे सरपण आणलं तुम्हाला दाखवते. आता मी उलटा पालता नाही करत, वरीच टाकलंय ठेवायचं. तर हो का सरपण आणलं. आता मी काढणार होते बरं का तिथं, पण बऱ्याच बाया होत्या लाजते त्या नको म्हणतात हेड्यामध्ये यायला म्हणून. नको बाया म्हणलं उगाच नाही का बरं वाटत, ते दिसत नाही आपल्याला. इकून दाखवते हो का. एवढं वजन आणलं, मान हालं ना, लईच दिसत ना सरपणाला गेले. लईच घामाघूम जीव झाला. मोठं लट वजन आणलंय. फिरवून दाखवतेच तुम्हाला, थांबा. एवढं वरच आणलंय, बघू शकता तुम्ही. एवढं वजन आणलंय, हाताने काढून आणला. कुराड नाही काय नाही. हो का एवढं लागलं, दिसलं का? हो का वर बोललंय किती, दिसलं का? लय वर बोललंय. आणली मोठी मोठी लाकडं. मला तर बारकी गवतच नाही, ती मोठीच गवते ती लाकडं. ओ मान दुखायला लागली बाय, लई दिसत ना गेली. कशाला बाया, कुणाला आवडतंय कुणाला नाही आवडत. हेड्यामध्ये याला दाखवते हो का. मैत्रिण्या बसल्या. मैत्रिण्या आहेत त्या. बहिणी बी आहेत त्या आणि मैत्रिण्या बी आहेत त्या. दोन्ही नाते चालवते त्या. ही कसं असतं माहिती आहे का, लोक नाव ठेवतात, पण ही जर एखादं मेलं का नाही बया दिसते गे असल्याने असं म्हणतं. कसं असतं माहिती आहे का, ही जुन्या आठवणी. आता मला काय झालं तर माझी लेकरं बघतेली बया माझी मम्मी अजून आहे, असं असतं ती. पण लोकांना वाटतं तसं. तर चला जाऊ द्या. तर हो का एवढं लागलंय मला पण. हो दिसतं का तुम्हाला? हो लाल भडक झाले, वर बोलले. माझ्याकडं कुराड नाही, ती आकडी नव्हती. एका जाग्यावर काढलं म्हणलं पडू दे बाय, कुठं पळायचंय. आणि त्यांच्याकडं आकड्या कुराडी आपण बी मागितल्या नाही. त्या त्यांनी काढावं का आपल्याला द्यावं. बसले ते आता गप्पा मारत. आणलं वज. आता मी तर लय मान दुखायला लागले. लय दिसत ना. पहिलं लय आणायचो सरपण आम्ही, आणि कामाला पण जायचो. कामावून येता म्हणलं तरी सरपण आणायचो, घेऊन यायचो आम्ही. आता भरपूर जण, आता माझ्या भावा बहिणीला लय वाईट वाटतं बरं का, सरपण आणते अयो ताई. म्हणजे गावाकडल्या कोणाकोणाला आठवणी येते त्या बरं का. पण कष्ट ही तसंच करावं लागतंय. जर कष्ट केलं आणि घामाचा पैसा आहे का नाही पुरवठ्या येतो, आणि बिगर घामाचा पैसा पुरवठ्या येत नाही. तेवढं सुख आपण खातो 2 दिवस बाया, हा हरामीचा पैसा खातो. आणि 2 दिवसात खल्लास, आणि घामाचा पैसा पुरावे जातो. असं असतं. सरपणच नव्हतं आईनं इथनं मी एकदा लय आणलेलं सरपण, तेवढं हडप केलं. लय कडक सरपण. ही पाणी तापवते ती, दूध बी. परत नेमका ट्रॅक्टर बी आला. पहिलं आमचं छबन दादाच्या वड्याला जायचो. तिकून तर आम्ही सकाळनंच निघायचो, नाल्यात टाकायचो. आणि नाल्यातनं जरा 5 मिनटं बसायचो, तिथनं यायचो, आणि मग इथंच डायरेक्ट ठेपा पडायचा. म्हणजे डायरेक्ट आता तिकडं सरपण नव राहिलंच नाही, रस्ताच राहिला नाही जायला. आणि गवत बिमारणाचं भ्या वाटतंय काय. इचू काट तर काय सांगून येते का कुणाला. हा हिरवा असं टुनुक टुनुक उड्या मारतय ते, उडतो तसलाच.
बगड्याची मान कशी आहे तसं आहे. वा, हाय. हा निमा खाली बसतो निमा उडतोय. ती चटकन चावतोय की उड्या मारून पळतोय. बगड्यावर ठीक पाताळ राव, मग मान चावलं. आहे, असं करून म्हणते त्या बाबा आणि माराय गेलं तरी ते उड्याच मारणार. डॉक्टरला सुद्धा त्याचं पारत येत नाही. नवीनच आलाय. नवीन आलाय तसा. माणसं नवीन जन्माय लागली मग साप का नाही होय. ती नवीनच आलाय. माणसं दुनिया बदलाय लागली बदलली. पहिलं काय तुमच्या राज्यात होतं. काय ते बाबा खाया माझं काय सुऱ्या बांधून काटते काय सुद्धा द्यायचं. वाटतंय एखादा बाबा मोठा पसरला तर कडकड ना थोडं. मोठा हाय आणि बारकं घालाय नाही. चेकता सकाळी 3 डबडे उरले तरी रडकुले आले. वड्या जळू दे म्हणलं करायचं आणि सगळंच राहतं. तर चला आमच्या इकडं आबाळ भरलं बघा गच. आता काय काय जणाचं उडीद आहे तर काय काय जणाचं उडीद आहे तर काढायला बघू आता काय होतंय काय नाही. सरपण आणलंय आबाळ हो का तुम्हाला दाखवते मी. बघू शकता तुम्ही आबाळ. आणि पिरूला आपल्या पिरूला लागले तर बरं का भावा बहिणींनो या खायला सगळ्यांनी पिरू. तर चला हा भोपळा दाखव म्हणते आहे. आता भोपळा दाखवलाय की तो दिसतोय. बघितलं का भोपळा आईनं लावलाय बघा भोपळा. या भोपळा खायला सांबर बनवती. आई बनवते बघा सांबर. तिची रेसिपी आवडते तर लय जणाला भजी कढी लय आवडली. आम्ही आलो म्हणजे आईला बनवाय सांगा म्हणते ती. होय आहे ह्याच्यातल्या तुझ्या भावा बहिणी म्हणतात की आम्ही आलो म्हणजे आईला बनवाय सांगा रेसिपी. तर यायच्यात बघ तर बनव छान छान. तर चला बाय.